नमस्कार मंडळी, माझं चॅनल द फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे रविवारची सकाळ। सगळ्यात पहिले तुम्हाला गुड मॉर्निंग। तर चला आज एक नवीन ब्लॉगला मी सुरुवात करणार आहे। तर बघूया आज दिवसभरात काय काय होतं ते नक्की तुमच्याबरोबर मी शेअर करेन। तर भेटूया आपण आता थोड्या वेळात। तर चला आता मी नाश्ता करते आणि नाश्त्याला आज मी इडली सांबार करणार आहे। त्याचं प्रिपरेशन मी काल रात्रीच केलं होतं, ते मी तुम्हाला आता दाखवते। आता इथे घेते मी 4 वाट्या तांदूळ। आणि 2 वाट्या डाळ। मी आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घेते। आता हे मिक्स करून घेते मी थोडंसं। आता हे झाकण ठेवून देते मी एक 8 किंवा 10 तास तरी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। या पद्धतीने मी आता सगळं छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छानपैकी उद्या सकाळी छानपैकी फुलून। आज इथे मी इडली सांबार आणि चटणी बनवत आहे। आज सकाळचा नाश्ता आहे। तर आता मी सांबारची तयारी करत आहे। डाळ माझी शिजून झालेली आहे। आता बाकीच्या भाज्या मी कट करून घेते। लाल भोपळा पण टाकते सांबारमध्ये, त्याला आपण डांगर असं पण म्हणतो। माझा मुलगा आधी आत्ताच उठला आहे। आता यात मी सगळ्या भाज्या टाकते। त्याच्यात हळद आणि चवीनुसार मीठ टाकते। आणि आता हे थोड्या वेळ झाकून ठेवते मी, म्हणजे आपल्या भाज्या थोड्याशा सॉफ्ट होतील। आता मी याच्यामध्ये सांबार मसाला, लाल मिरची पावडर आणि खोबरं असं हे वाटून घेणार आहे। आणि मग ते मी सांबारमध्ये टाकणार आहे। खूप छान चव होते, तुम्ही नक्की करून बघा।
आहे ती आता मी याच्यामध्ये टाकते. आता मी टाकत आहे चिंचेचा कोळ. दिसतोय का हे बघू शकतो तुम्ही. आणि याच्यामध्ये मी 2 चमचे चिंचेचा कोळ टाकते. नमस्कार. मी दाखवणार आहे. काहीच नाही दाखवणार. नवऱ्याचा सावकार. अरे कहना क्या चाहते हो? ब्लॉग चालू आहे. तुम्हाला जर गूळ हवा असला तर तुम्ही टाकू शकता. मी 1 चमचा टाकते कारण की थोडंसं कसं आंबट गोड सांबार खूप छान होतं. आता इथे मी 1 चमचा गूळ टाकते. छान आता हे उकळून देते सांबार मी. तोपर्यंत आता आपण चटणी करून घेऊया. चटणीसाठी आता इथे मी खोबरं घेतलेलं आहे. खोबरं खोबरं घेतलेलं आहे. एक आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी कढीपत्ता आणि आता याच्यामध्ये मी डाळ आहे ही मी टाकणार आहे चटणीमध्ये. आता मी हे मिक्सरला बारीक करून आता माझी चटणी तयार आहे. आता चटणीमध्ये मी मीठ टाकते आणि अर्धा लिंबू पिळणार. चटणीला वरती मी तडका देईन. आता इथे सांबारला उकळी पण आली बघू शकता तुम्ही. मस्त झाले सांबार. आता हा आहे भांड्यांचा राहाडा. आता हा मला सगळं आवरायचं आहे की आज आमच्या मावशी आलेल्या नाही आहे त्यामुळे. तर चला आता एवढे सगळं आवरून घेते आणि मग मी तुम्हाला भेटते. तर आता इथे झाले आहेत माझे भांडे घासून.
आता बघूया परत काय काम येते. थोड्या वेळ आता रिलॅक्स होते आणि बघूया. तर दुपारचं तर एवढं काही जेवण नसणार आहे, कारण की सकाळचंच सांबार आणि दूध पडलेलं आहे. आता मी दुपारच्या जेवणाला मी फक्त भात लावणार आहे. बघूया आता. आता इथे माझा मुलगा श्री तो बघतो आहे TV. श्रीपाद, काय बघतोय तू श्रीपाद? सांग ना त्यांना. श्रीपाद, हा एक बुकचा पिक्चर आहे. बुकचा पिक्चर आहे. काय नाव आहे त्या पिक्चरचं? मला हा आठवत आठवत नाही. मग नाव बघ ना तिथे आणि सांग त्यांना काय नाव आहे. काय नाव आहे पिक्चरचं? हा वाच बरं. बुक ऑफ सिक्रेट. ताई बरोबर बघायची मी सिरियल ती. ताई जेव्हा छोटी होती ना तेव्हा त्याच्या बरोबर बघायची. A few moments later. तर बघते आता मुलं काय करतायत ते. तिचा चाललाय अभ्यास. आणि हे दोघं, अच्छा, यांचा पण अभ्यास चालू आहे. कशाचा करताय अभ्यास दोघं? मराठी? तू मराठी? ठीक आहे. आता मी माझं काम करणार आहे. तर आता तुम्ही म्हणतील काय काम? तर आता इथे मी तुम्हाला स्क्रीनवर खाली एक पेजची लिंक देते. तिथं जाऊन तुम्ही चेक करा आणि तिथे जाऊन तुम्ही माझे काही प्रोडक्ट जे आहेत ते तुम्ही मागू पण शकतात, म्हणजे खरेदी पण करू शकतात. मी काय बनवते ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर नक्की कळेल. एक इंस्टाग्रामचं पेज आहे आणि एक फेसबुकचं पण पेज आहे. त्याची लिंक मी इथं देते खाली, ती नक्की जाऊन बघा एकदा. तर आता मी काय करते हे ते दाखवते मी तुम्हाला. कसं दुपारच्या वेळेस माझं काम झालं सगळं की मी हे करत असते. मुलांचा कसा अभ्यास वगैरे झाला की मग मुलं खेळत बसतात आणि मग मी त्या वेळेमध्ये माझ्या ह्या कामांना मी वेळ देते. आता तो माझा ट्रे मी कलर केलेला आहे, तोपर्यंत तो वाळतोय. तर मी यांचा होमवर्क घेते. यांचं होमवर्क झाल्यानंतर मग मी आता पुढचं काम करते माझं. काय झालं? पोटात दुखतंय तुझ्या माझ्या. कॅमेरामन आहे श्रीपाद. काय रे श्रीपाद, हो. कसं वाटतंय कॅमेरा पकडून हातात? भारी भारी. काय होतंय तुला? अरे हसतोय, हातात हसतोय. दे इकडे. ओके बाय. कॅमेरामॅन परत येणार. कॅमेरामन परत आहे ना? कॅमेरामन कुठे गेला मी तुम्हाला दाखवते. कॅमेरामन पळतोय, दिवसभर उड्या मारत असतो. अरे 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 अरे, अरे कुठे लपला श्रीपाद? कुठे लपलाय भा? अरे लागेल.
आता इथे माझं काम अर्ध झालंय. आता संध्याकाळ होत आली आहे, 5:45 वाजलेत. आता मी मुलांना नाश्ता देते संध्याकाळचा. चला आता बघूया त्यांना काय नाश्ता हवा आहे ते. कसं वाटलं तुम्हाला माझं काम? अजून हे पूर्ण नाही आहे, पूर्ण झाल्यानंतर परत एकदा दाखवते मी. आता बघू यांना काय हवं आहे नाश्ता. काय नाश्ता हवा आहे रुचिका तुला? नाश्ता काय हवा आहे? काही पण चालेल. तुला काय हवं आहे? मला पण काय पसंत. काही पण चालेल. हे घेतलाय मुलांनी टॅब. दे इकडे तो टॅब. झाला अभ्यास तुझा मराठीचा? हो. आधी ते काय करतोय? तो पण गेम खेळतोय. आजकालच्या मुलांचं फारच गेम आणि गेम. काय नाश्ता हवाय तुला? हा, मोबाईल ठेवतो का तो? अरे नाश्ता काय हवाय तुला? काहीच नको? नक्की का? इकडे बघू. मोबाईल ठेवतो का? बाबा आल्यानंतर नाव सांगणार आहे मी तुझं, कळलं का? इकडे बघ. मान काय हलत? तुला बोलता नाही येत का? हा, आधी त्याला आमच्या बोलता नाही येत, फक्त करता येतं. फारच जोरात चालू आहे, अजून थांबला नाहीये. आता इथे त्यांना मी मॅगी करते. मॅगीचं प्रमाण आमच्या इथं खूप कमी असतं, म्हणजे 15 किंवा 20 दिवसातून एकदा देते मी त्यांना मॅगी. तसं आता खूप दिवस झालेत, ते म्हटले आम्हाला मॅगी करून दे, म्हणून म्हटलं आता आज मॅगी करावी त्यांच्यासाठी. आणि कसं आज संडे पण आहे, त्याच्यामुळे त्यांना कसं त्यांच्या आवडीचं हवं असतं. आणि त्यांना अशी पूर्ण अख्खी हवी असते, अशी बारीक वगैरे करून त्यांना आवडत नाही तिघांना पण. आता मॅगी रेडी झालेली आहे, आता मी त्यांना नेऊन देते. श्रीपाद, हे घे मॅगी तुझी. हे घे रुचिका तुझी. आदित्य, हे घे तुझी मॅगी. कशी झाली मला सांगा नक्की. हा, इकडे बघा तिघांनी कसे हसतायत गोंडस सारखे. सूप नको.
आता काय बघणार आहे तुम्ही? हे बघा आमचे गणपती बाप्पा किती छान बसलेत. आता झाली आहे संध्याकाळ, तर आरतीची वेळ. मी आरती लावते साईबाबांची, ती पण चालू आहे. आता मी चालली आहे साड्या घ्यायला, कारण की आता येत आहे नवरात्र. त्यासाठी माझ्याकडे नवरंगाच्या काही साड्या नाही आहेत, तर मी त्या खरेदी करायला चालली आहे. मला पहिल्या दुकानात साड्या आवडल्या नाही, तर मी आता दुसऱ्या दुकानात आली आहे. छान आहे ना साडी? ये पूरा 1 मिनट खोल के दिखाओ, लेनी वाली हूँ पर पूरा खोल के दिखाओ। नहीं, मुझे लेनी है। ये दे दो, ये दे दो। इसका पदर यही है क्या इसका? हाँ, इधर भैया पूरा फोटो वहाँ पे देख लो। ब्लाउज पीस है क्या? हाँ ब्लाउज है। फिर ये दे दो और ये दिखा दो। ये तो मुझे वो लेनी है, ये पसंद है। मामी को मामी और वो एक मिनट वो भी देखो डबल है ना तो अच्छा था साड़ी में ये ना। हाँ मुझे वही पसंद आई, ये खूब ऐसा डार्क कलर ये में अच्छा था, बॉर्डर में भी अच्छा उसका। आता माझी साड्यांची खरेदी झालेली आहे, तर आता आपण भेटूया घरी. तर आत्ताच आली मी घरी साड्यांची शॉपिंग करून. तर तुम्हाला कसा वाटला हा माझा संडे स्पेशल ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशा छान छान ब्लॉगसह आणि रेसिपीसह. बाय. अरे इकडे व्यवस्थित बोल. बाय बाय. बाय बाय बोल त्यांना. बाय. बाय बाय. या आधी ती इकडे बाय बोलायला. तो कपडे चेंज करतोय. ठीक आहे चला बाय.